राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अजून एक मंत्रिपदाची संधी जी आहे ती आगामी काळात मिळणार आहे का? अजून एक म्हणजे असं कोण नाही आहे. अजून एक चांगला असं होतं की कोणतरी आणि त्याच्यानंतर घेतलं जाणार आहे. मग तशी तरी या विषयावरती मला तरी काय माहित नाही. शेवटी ज्या वेळेला अशा वेळेचा विस्तार असतो त्यावेळेला इंडियाचे नेते आज आम्ही सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आणि या सगळ्या व्यवस्थापन म्हणजे जे पॉलिटिकल ज्यांना आपण म्हणतो ते सर्व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई बरोबर. त्याच्यामुळे ज्या वेळेला विस्तार किंवा इतर काय असेल त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची चर्चा घटक पक्षांची ती अजून पुढे झाल्याची माझ्या त्यांना माहिती आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याला तुम्हाला आज 3 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया सोबत जाण्याला आज 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तुम्ही एक वेगळा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता जो मागे राहिलेला पक्ष आहे त्याला तुम्ही हातात घेऊन सोबत पुढे घेऊन जाऊ शकता अशी काही शक्यता आहे? 3 वर्षापूर्वी या दिवशी स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सामायिक त्या नेतृत्वाखाली त्यावेळेला घेतला गेला. चव्हाण साहेबांच्या विचाराची कास धरत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता जतन करत आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. आम्ही घेतलेला निर्णय इतका अचूक होता कारण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा होत असलेला प्रचंड प्रमाणाचा विकास, जागतिक पातळीवरती देशाचं उंचावलेलं स्थान यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल असा विश्वास मनामध्ये ठेवत आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्येच महायुतीला अपेक्षा एवढे यश मिळालं नाही, परंतु त्या साऱ्याची भरपाई विधिमंडळ स्थापन झाल्यापासून ज्या सत्तारूढ पक्षांना बहुमत किंवा युतीला आघाडीला मिळालं असेल त्याहीपेक्षा अधिक बहुमत आम्ही त्यावेळेला मिळवलं. त्याच्यामुळे स्वाभाविकच आज दादा नाही त्याची प्रकर्षाने आठवण त्या ठिकाणी होते आहे. 3 वर्षाच्या वर्षपूर्तीचा आनंद आहेच. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्हाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून एनडीएचा घटक पक्ष म्हणून खूप भविष्यामध्ये वाटचाल त्या ठिकाणी करायचा आहे. मला असं वाटतं की तो संकल्प करूनच आम्ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन पुढे सत्तेत जाण्याचा काही विचार तुमच्या पक्षामध्ये किंवा पक्षाच्या हालचाली आहेत का? काही कारण काल अमोल कोल्हे खासदार यांनी असं म्हटलं काही ऑफर आहे का असा त्यांनी एक सवाल निष्ठील सवाल खरं तर तो होता, पण त्यांनी तसं म्हणणं मांडलेलं आहे. मी काल खासदार अमोल कोल्हे यांचे आपण म्हणतात तसा त्यांना विचारलं गेल्यावर त्याच्यात त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे माझ्याकडे त्या संदर्भामध्ये काय माहिती त्या ठिकाणी नाही आहे. शेवटी अशा पैसा विचार किंवा विलिनीकरण स्वर्गीय दादा आहेत असताना नक्की त्याची चर्चा होती हे मी नंतरही स्पष्ट केलं. आणि दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाल्याचं स्वतः दस्तूरपुत्र शशिकांत शिंदे साहेबांच्या पक्षाकडून सुद्धा अनेकांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्यापैकी काय चर्चा माझ्यापर्यंत तरी पोहोचलेली नाही. त्याच्या नंतर त्या संदर्भात चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जर एनडीएमध्ये सामील झाला तर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? एक असं आहे की शेवटी एनडीएमध्ये कुठल्या पक्षाला सोबत घ्यावं हा शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाचा. मागे आपल्याला म्हटलं की एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या विचारी पक्षाची, समविचारीची किंवा त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांची एक आघाडी आहे. तसं युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित त्या ठिकाणी युपीए. अशा वेळेला या संबंध युपीए असेल किंवा इंडिया असेल यामध्ये कोणाला सामावून घ्यायचा हा निर्णय शेवटी त्या युतीच्या प्रमुख पक्षाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतला तो विषय आहे. आणि माझ्याकडे तशी कुठेही माहिती नाही की भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा अशापैकी कुठे चर्चा सुरू आहे की किंवा काय असेल तर काय मला कल्पना नाही त्या संदर्भामध्ये. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यानंतर शरद पवारांना देखील तुमच्या सोबत आलं पाहिजे किंवा आशीर्वाद दिले पाहिजे यासाठी सर्व आमदार अशोक अधिवेशन काळामध्ये पवारांना भेटायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता 3 वर्ष होत आहेत. आता या सर्व राहिलेल्या उर्वरित पक्ष आहेत त्यांना देखील आपल्या सोबत यावं यासाठी आपण काही पुढाकार घेणार. तर 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला
आदरणीय दादा उभाई आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री असे आदित्य पवार साहेबांची चव्हाण प्रतिष्ठानला भेट झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा संबंध विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य घेऊन अजित पवार साहेबांची भेट झाली. दुसरी वस्तुस्थिती खरी आहे. त्यानंतर मग दादांची आणि साहेबांची भेट झाली. परंतु एकत्रितपणाने येण्याचा विषय त्यावेळेला काही झाला नाही. खरं आहे की ज्या कालावधीमध्ये दादांचं वृत्तविंचन झालं त्या जानेवारी महिन्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती झाली होती. दादा स्वतः त्या चर्चेमध्ये असल्याच्यामुळे त्या चर्चेमधला त्याचा सहभाग काही बाबतीत काय चर्चा कुठपर्यंत आहे, काय पद्धतीने चालू आहे याची माहिती दादांनी मला स्वतः त्या ठिकाणी दिलेली निश्चितपणाने होती. परंतु दादांच्या दुर्दैवी निधनानंतर पूर्णपणाने राजकीय समीकरणं बदलली. त्याच्यामुळे ते त्यावेळेला काय होऊ शकलं नाही. आता कुठे सुरू असेल मला माहिती नाही. सर पालक तसा विषय तर मग आम्हालाही आमच्या कुटुंबामध्ये चर्चा करावी लागेल. वहिनी आज राष्ट्राध्यक्ष आहेत, आमच्याजवळ सुद्धा त्या विषयावरती आमच्याकडे काय माहिती असेल तर ते जरूर आमच्याजवळ त्यावरती ते बोलतील. विधिमंडळाचे सर्व आमचे आमदार आहेत, त्यांचे मनामधल्या काय वेगवेगळ्या भावना असतील त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. पालकमंत्री पदावरून महेंद्र दळवी आज असे म्हणाले की पावसाळी अधिवेशनानंतर जर पालकमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. मला माहित नाही. मी कधी रस्त्यावरती लढाई करत नसल्यामुळे मला या संदर्भातली काही खरंच माहिती नाही. मी माझ्या पद्धतीने सामंजस्याने काम करत असतो. गेल्याच आठवड्यात मी या संदर्भामध्ये आपल्याजवळ 24 मुलाखत दिलेली आहे. रस्ता वगैरे काही मला माहीत नसतं. मला आता सरळ मार्गाने राजकारण करतो. ते करत असताना महायुतीचा समन्वय राखतो आणि जे आपण काय चर्चा केलेली असते त्या लॉजिकल एंडलाच म्हणजे त्या अंतिम स्वरूपाला नेणं हे काम त्या ठिकाणी असतं. आणि हा निर्णय मी मागेही म्हटलं की माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, तुमच्या मुख्यमंत्री सुमित्राबाई पवार नक्की बसून त्या ठिकाणी घेतली. रायगडचा विषय असेल मग या संदर्भातलं माझं मत मी नक्कीच वरिष्ठांना सांगितलेलं आहे. धन्यवाद. सर क्या कहना चाहेंगे एनसीपी के वरिष्ठ नेता शरद पवार जो है वो विलीनीकरण के बारे में